पिंपरी चिंचवडमधील मोशीमध्ये इमारत कोसळल्याची घटना घडलेली आहे। मोशी कचरा डेपोजवळ 2 मजली इमारत कोसळली आहे। अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालेला आहे। बचाव कार्य सुद्धा सुरू आहे। ढिगाऱ्याखालून 10 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आलंय आणि तळमजल्यामध्ये अजूनही 9 जण अडकल्याची माहिती आहे। अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न अजूनही सुरू आहेत। घटनास्थळी लष्कर, एनडीआरएफ, पिंपरी चिंचवड अग्निशमन दल आणि पिंपरी चिंचवड पोलीस यांच्यासह विविध यंत्रणा संयुक्तपणे बचाव कार्य राबवतात। रेस्क्यू ऑपरेशन अजूनही सुरू आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वेस्ट टू एनर्जी प्रकल्पातील 3 मजली बिल्डिंग कोसळून अनेक जण त्यामध्ये अडकल्याची भीती व्यक्त केल्यानंतर एकंदरीत जर आपण पाहिलं तर या ठिकाणी एनडीआरएफ असेल, त्यानंतर अग्निशमन दल असेल, मिलिटरी असतील, ते शर्थीचे प्रयत्न एकंदरीत करताना पाहायला मिळाले। आणि त्यानंतर ही जी 3 मजली बिल्डिंग आहे तिचे वरती जर आपण पाहिलं तर अनेक जण गुंतलेत। यामध्ये जी नागरिकांची संख्या आहे, या कर्मचाऱ्यांची संख्या आहे ती 18पर्यंत असण्याची शक्यता वर्तवली जाती आहे। अग्निशमन दल असेल, मिलिटरी असेल यांच्याकडनं आत्तापर्यंत 9 जणांना खरं तर बाहेर काढण्यात आलेलं आहे, यश आलेलं आहे। तर माझ्याबरोबर उपायुक्त गणेश सर आहेत। सर, काय एकंदरीत आतापर्यंत प्रयत्न करण्यात आलेले आहेत, काय आता इथून पुढली आव्हानं आहेत? काल दुपारी जशी घटना घडल्याची माहिती मिळाली आणि त्या माहितीबरोबरच सर्व प्रशासन या ठिकाणी तात्काळ त्यांनी कारवाई सुरू केली आणि सर्व साहित्याची कारवाई आतापर्यंत सुरू आहे, कंटिन्युअसली सुरू आहे। युद्ध पातळीवर या ठिकाणी लोकांना बाहेर काढण्याचं काम प्रशासन करत आहे। एनडीआरएफच्या टीम आहेत, फायर ब्रिगेड आहे, आर्मी आहे, हे सर्व ज्या टीम आहेत आणि त्यांच्या मदतीला सर्व प्रशासन, जिल्हा प्रशासन, मनपा प्रशासन, पोलीस प्रशासन, सर्व प्रकारचं प्रशासन या ठिकाणी उपलब्ध आहे। योग्य साहित्यानिशी आणि लवकरात लवकर युद्ध पातळीवर हे सगळं काम कारवाई सुरू आहे आणि कंटिन्युअसली सुरू आहे। या सर्व नागरिकांना, कर्मचाऱ्यांना सुखरूपपणे बाहेर काढण्यासाठी शर्थीचे जे प्रयत्न आहेत ते आता ह्या सर्व टीम एकंदरीत करताना पाहायला मिळतात आहे। तुषार झरेकर, पुढारी न्यूज, पुणे।